राम राम. मी राम एका राम. टरबुजाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे दादांनो. आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहे. हे जे गाव आहे मित्रांनो, जामनेर तालुक्यामध्ये खादगाव हिवरखेडा शिवारामध्ये आपण हा टरबुजाचा प्लॉट पाहतात. दादा, आज तारीख किती? 6 तारीख आजची 6 ऑगस्ट 6 ऑगस्ट 2026 26. मित्रांनो, आजची तारीख आहे. आणि विशेष करून हा जो प्लॉट आहे हा कधी लागवड केला होता? ह्या 20 जूनला 20 जूनला हा आपण या प्लॉटची लागवड केली होती लागवड. टरबूजाची. तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी विचारत असतात की पावसाळी हंगामामध्ये म्हणजे खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण असतं, तर अशा वातावरणामध्ये आपण टरबूज या पिकाची लागवड करावी का? तर हा प्लॉट त्याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत, तर त्यांनी हा जो प्लॉट आहे तर तो इथं सजवलेला आहे. दादा राम राम. राम राम. आपलं नाव काय? भिकार उपटन चिंचोले आपलं गाव? खातगाव. खादगाव. आता आपण या हंगामामध्ये किती वर्षापासून टरबूज या पिकाची लागवड करता? आम्ही पहिलाच वर्ष आमचं हे पहिलंच वर्ष आहे. पहिलाच वर्ष. आणि तुम्हाला ह्या हंगामामध्ये टरबूज लागवड करण्याची मानसिकता आपल्या डोक्यामध्ये का तयार झाली, म्हणजे हा तुम्ही निर्णय का घेतला? निर्णय मुलामुळे घेतला आम्ही. मुलं म्हणजे त्याची हे होतं आणि सरांचं मार्गदर्शन होतं. बरोबर. हां. आता मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही 20 जूनला लागवड केलेली आहे. हां. आता एक हळूहळू मित्रांनो तुम्ही इकडे या, आपण हा प्लॉट पण पाहूया कशा प्रकारे इथं सेटिंग झालेली आहे या प्लॉटला. ही टरबुजाची साईज पहा मित्रांनो, जवळपास 3.5-4 किलोच्या आसपास जे फळ आहे तर ते सध्याच्या हंगामामध्ये इथं बनलेलं आहे. आणि अजून एक 4-5-6-7 दिवसाच्या आसपास या प्लॉटची कदाचित जी कटिंग आहे पहिली किंवा पहिला तोडा आपण ज्याला म्हणूया तर तो होऊ शकतो. तर याची लागवड आपण कशा पद्धतीने केलेली आहे? याची 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर घेतलं आहे ना. आणि 10 एक बेड बघून 10च्या मारावर घेतलंय. म्हणजे दादांचं आमची चर्चा झाल्याप्रमाणे जे केळीचं क्षेत्र होतं हा मित्रांनो, केळीचं क्षेत्र. केळीचा शेत बऱ्यापैकी 5x5 2 ओळीतलं अंतर 5 फूट असतं. तर मधला बेड त्यांनी काढून टाकलेला आहे. आणि 2 बेड मेन जे बेड आहेत समजा आता हे टरबुजाच्या प्लॉट मधले, तर त्यांचं जे मेन सेंटरचं डिस्टन्स आहे तर ते 10 फूट झालेलं आहे. परंतु एका बेडवरती झिकझॅक पद्धतीनं 1.5 फुटावरती दादांनी हा टरबुजाचा मळा इथं फुलवलेला आहे. तर एकंदरीत आपल्यासोबत भाऊ पण आहेत. तर आपल्याला लागवड केल्यानंतर काय अनुभव आला, कशा प्रकारे काही समस्या आल्या होत्या का? समस्या वगैरे तर आल्या भरपूर, पण सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी होतं, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम आलेला नाही. बरोबर. व्हायरस वगैरे प्लॉट पर्यंत आता आतापर्यंत ह्या आलेलं प्लॉटवरती सुरुवातीपासून तर आतापर्यंत ह्या साईज बनेपर्यंत पूर्ण पाटील बायोटेक तंत्रज्ञान पूर्ण वापरलं. 12 पाहिजे. हा दुसरं तरी- कोणतंच वापर. नाही. पायटल बायोटेकची बरोबर. आणि कोणते कोणते उत्पादनं वापरले होते काही आठवत असेल का आपल्याला? बेसोल डोस केला होता आधी, बरोबर. त्यापासून पहिली ड्रिंचिंग वगैरे केली होती. बरोबर. 2 ड्रिंचिंग झाल्या, त्यानंतर अधून मधून सर मटेरियल वगैरे देत होते सोडायला. बरोबर. म्हणजे जे आपलं पुस्तक आहे, वेळापत्रक आहे, त्या हा हिशोबाने त्याच हिशोबाने तुम्ही पूर्ण केलं. मार्गदर्शन हा, मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचं आहे. आणि आपल्या आणि- परिसरामध्ये कोणते सर येतात पाटील बायोटेक कंपनीचे? प्रसाद सरच येतात आपल्याकडे. आम्ही प्रसाद पहिले नाही, शेतकरी आम्ही पहिले येतात सर गिरा, पण मग ते दुसरे कुकडे कोणाकडे का ना. हा पण घेणार आम्ही गावातले पहिले आपल्या या शेतकरी. गावातले खादगाव गावातले हा. पहिले. पहिले शेतकरी. आणि एकंदरीत हा अनुभव तुम्हाला या वर्षीचा कसा राहिला? यावर्षी अनुभव तर चांगला आहे मला. चांगला राहिला? हा चांगला आहे. आपलं उत्पादन यावर्षी वाढू शकतंय का? वाढू शकतं. आता आम्ही नाही तर पहिलाच टाइम आमचा. पहिलाच टाइम. हा, म्हणजे तुम्हाला तर- या सीझन मध्ये किती की उत्पादन हा येतं याचा अंदाज याचा अंदाज नाही. बरोबर. मित्रांनो, भरपूर सारे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की या हंगामामध्ये भरपूर सारे शेतकरी पहिली गोष्ट तर टरबुजाची लागवड करत नाही. करत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या हंगामामध्ये भरपूर सारे जे काही प्रॉब्लेम आहे आपल्याला उत्पादन वाढीसाठी तर ती आलेले पाहायला मिळत असतात. परंतु आपण योग्य मार्गदर्शन योग्य वेळेवर जर घेतलं तर ह्या ज्या काही प्रमुख समस्या आपल्याला टरबुजाच्या प्लॉटमध्ये येत असतात मित्रांनो, तर त्याच्यावरती आपण प्रॉपर असं परफेक्ट असं जे काही समाधान आहे तर ते मिळवून घेऊ शकतो. आणि आपल्या पिकाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढू शकतो. मित्रांनो, आज हा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आपल्याला पाहायला मिळतोय. तरी सुद्धा पूर्ण प्लॉटमध्ये जो काही हिरवेगारपणा आहे, कुठं डाऊनीचा अटॅक नाही, कुठं भुरीचा अटॅक नाही, कुठं व्हायरसचा अटॅक आलेला नाही मित्रांनो. आणि नॅचरली या हंगामामध्ये जे काही फळाची साईज आहे तर ती थोडी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. तरी सुद्धा या प्लॉटमध्ये सरासरी 3.5 ते 4 किलोच्या आसपास जे काही टरबुजाचं फळ आहे तर त्याची साईज इथं भरलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. तुम्ही कोणत्याही प्लॉटमध्ये जर गेले यावर्षी किंवा पावसाळी हंगामामध्ये कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण चालू असल्यामुळं एकतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, त्याच्यासोबतच विल्टिंगचा प्रादुर्भाव आणि इतर साऱ्या भरपूर ज्या समस्या आहेत तर या हंगामामध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु हा एक लाईव्ह डेमोचा जो प्लॉट आहे मित्रांनो, तर त्याच्यावरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जो रिझल्ट आहे तर तो इथं आलेला पाहायला मिळतोय.
तर एकंदरीत तुम्ही यावर्षी आपलं ट्रीटमेंट वापरून समाधानी आहात का? हा समाधानी चांगलं इतर समाधानी. शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता? मग हेच समाधान सांगू आम्ही की आम्हाला प्रसाद सरांची चांगली ट्रीटमेंट होती बुवा, त्यांचं मार्गदर्शन चांगलं होतं. मार्गदर्शन आम्हाला योग्यरित्या मिळालं. तर धन्यवाद. सगळ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.